गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग आहे वीकेंड स्पेशल. वीकेंडला एव्हरी टाईम वीकेंडला असं होत नाही की आम्ही कुठेतरी फिरतोय, भटकतोय, काहीतरी करतोय. आणि आज संडे आहे, काम आहेच आहे, कारण बिझनेस ओनर असल्यानंतर संडे इज ऑफ फॉर द क्लायंट्स. की आज संडे आहे, आज आमची फर्म वर्क करत नाही आहे. पण फॉर मी मला काम असतं, मार्केटिंगचं असतं, काही ना काहीतरी बॅक एंड काम असतं, अकाउंट्स असतं, काही ना काहीतरी असतं. तर मी आजचा दिवस आणि परत घराचं क्लिनिंग आणि ह्या सगळ्यासाठी आठवड्याभराचा सगळा राडा झालेला असतो घराचा. तर ह्या दिवशी मी तुम्हाला शेअर करणार आहे की मी एक संडे एकटी घरामध्ये कसा स्पेंड करते. आणि त्यामध्ये माझ्या नवऱ्याला मंडेला सुट्टी असते आणि मला संडेला सुट्टी असते, त्यामुळे आमच्या सुट्ट्या कधीच मॅच होत नाही. तर त्या दिवशी मी संडेला काय काय करते हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. जर तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा आणि लेट्स गेट स्टार्टेड. एव्हरी वीकेंड कामं डिवाईड करत असते. तर आता ह्यामध्ये आमच्या मावशींची काय काय कामं आहेत हे मी लिहिली आहेत. माझ्या नवऱ्याची कामांची लिस्ट लिहिलेली आहे आणि माझ्या कामांची लिस्ट लिहिलेली आहे. तर एवढ्या सगळी कामं मला करून घ्यायची आहेत आणि करायची आहेत. ही सगळी भांडी मला आवरायची आहेत. बघा एकदम क्लीन वाटतंय. डन विथ भांडी आवरी. बट आय स्टील हॅव टू क्लीन ऑल ऑफ दिस. म्हणजे हे मला छान अरेंज करायचं आहे. देन मला हा मिक्सर जर तुम्ही जवळनं बघितला तर अतिशय खराब झाला आहे, कारण का आठवडाभर आपण वाटणं हे ते सगळं करतो पण ह्याला कधी करत नाही. तर हे मला आज क्लीन करायचं आहे. आणि लास्टली फ्रीजची आतली बाजू हे मला आज स्वच्छता करायची आहे. असा दिवस जातो मित्रांनो. म्हणजे सुट्टीचा दिवस जरी असला तरी असं वाटलं की तंगड्यावर करून झोपावं, तर सॉरी नाही होऊ शकत. आपण जर घरच आपलं क्लीन आणि स्वच्छ नाही ठेवलं तर आठवड्याभर ती फ्रेश एनर्जी पण येत नाही आपल्याला काम करायची. कंटिन्युअस आपण कामात असतो, आठवडाभर वेळ होत नाही. तर मला असं वाटतं की वीकेंडला तरी आपण थोडा वेळ काढून 1-2 तास आपल्या शेड्यूलमधनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. तुम्ही वीकेंड कसा स्पेंड करता मला पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. युजली माझी दुपारची सगळी कामं म्हणजे लंच झाल्यानंतर ही सगळी कामं चालतात 2-3 तास वगैरे वगैरे. डिपेंड्स अपॉन की किती क्लिनिंगचं काम आहे. इन्स्टंट चेंज तुम्ही बघू शकता किती स्वच्छ वाटतोय आता. सगळी धूळ बीळ सगळं गेलंय यावरनं. हा सगळा पूर्ण शेल्फ आपण अरेंज करून घेऊयात. आणि तुम्हाला माहिती आहे क्लिनिंग, घराचं क्लिनिंग हे मी माझ्या मदर इन लॉकडनं शिकली आहे. कारण हे मलाही आवडायचं नाही की अरे काय सारखं उठून घर आवरत बसायचं. पण जेव्हा मी माझ्या इनलॉज सोबत राहायचे तेव्हा मी बघितलं की घर स्वच्छ ठेवल्यानंतर केवढी तरी पॉझिटिव्हिटी आपल्याला वाटते. त्यानंतर मी पण ते फॉलो करायला लागले आणि मग मला माझ्या मदर इन लॉने शिकवलं की कसं घर क्लीन करायचं, कितीसाच वेळ लागतो. म्हणजे आधी खूप कंटाळा यायचा ऑनेस्टली, पण हार्डली थोडा वेळ लागत असतो. पण आपण ते सोडून आपणच रील स्क्रोल करतो किंवा आपण उगाच टाइमपास करत बसतो. पण आपल्या घराकडे लक्ष देणं हे किती इम्पॉर्टंट आहे. जर उद्या कोणी गेस्ट वगैरे आले घरामध्ये तर त्यांना पण इन्व्हायटिंग फील झालं पाहिजे. आणि दॅट्स द ब्युटी ऑफ अ क्लीन हाऊस. व्हिडिओमध्ये दिसत नव्हतं की क्रॉकरी युनिट पण थोडं बघा खराब झालेलं आहे. हे ना प्रचंड चॉकलेट लवर आहे, मला प्रचंड चॉकलेट्स आवडतात. पण नाव स्लोली आय एम ट्राईंग टू रिप्लेस इट. तर मला जेव्हा आता वाटेल की मला चॉकलेट खायची इच्छा होतीये तर मी पटकन जाऊन डेअरी मिल्क खाते किंवा किटकॅट खाते किंवा काही पण. तर पण ह्या वेळेस मी ठरवलंय की आता मी ही खजुराची डब्बी भरून ठेवली आहे.
तर जेव्हा केव्हा मला असं वाटेल की मला चॉकलेट खायचं आहे तेव्हा मी पटकन एक खजूर तोंडात टाकेल. मी अशी समोरच ठेवणार आहे म्हणजे मला समजेल की नाही बेटा, चॉकलेट इज नॉट गुड, हॅव वन खजूर. शेल्फ्स माझे आवरून झालेत. आता लास्ट राहिलाय हा शेल्फ. तर मला तिकडचं काही सामान आहे ना त्याच्यातलं ते इकडे आणून असं छान सजवायचं आहे. हे चढाचढीच्या कामामुळे ना मी फॅन बंद केला, त्यामुळे मला आता प्रचंड गरम होणार आहे. तर ते गरम व्हायच्या आधी मला इकडचं सगळं अननेसेसरी असेल किंवा जे मी फार काही वापरत नाही असं जे सामान आहे ना ते मला इकडे ट्रान्सफर करून ठेवायचं. एक विचार आला की हे मंचिंगच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या जरा ह्या कॉर्नरमध्ये ठेवूया, म्हणजे जर असं पटकन भूक लागली, काहीतरी फालतू खायची इच्छा होत असेल जंक, तर आपण हे चांगल्या जरा गोष्टी खाऊयात. एरिया फील्स गुड याच्यामध्ये इथे आहेत चहा, साखर, कॉफी, मीठ, गूळचे डब्बे, त्यानंतर डाळी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, देन स्पायसेस सगळे. माझा हा मंचिंग कॉर्नर आहे, ह्याच्यात काही पण भूक लागली तर पटकन खायचं. त्याच्यानंतर हा अजून खडे मसाल्याचा कॉर्नर आहे. त्याच्यानंतर हा माझा XYZ कॉर्नर आहे ज्याच्यामध्ये सगळं मिक्सिंग मॅचिंग सगळं आहे. त्यानंतर हे न यूज करणारे फक्त डेकोरेशनसाठी ठेवलेले ग्लास, आणि हे आम्ही रेअरली यूज करतो त्या गोष्टी. मूव्हिंग अहेड टू कॅबिनेट नंबर 2. नंबर 2 मध्ये जाम कचरा झालेला आहे, तो आधी सॉर्ट करूया. बरोबर ना, असं दिसतं. क्रॉकरी पण थोडं सेटल केलं आहे. आणि हे ना मला खूप कॅन्डल्स, वेगळे वेगळे फ्रेग्रन्स कॅन्डल्स आवडतात, तर त्याचा मी असं सेक्शन केलं आहे. आणि हे म्हणजे असं डेली लागणारे छोटूपुटू सामान. नेक्स्ट आयटम आहे फ्रीज क्लिनिंग, ते करूयात. चला. हा व्लॉग कितपत आवडतोय बघायला माहिती नाही, पण मला हा व्लॉग करायचा होता कारण का मला हे दाखवायचं आहे या व्लॉगमधनं की सगळ्यांच्या लाईफ्स नॉर्मल आहेत, सगळ्यांना ह्या काही गोष्टी करायलाच लागतात. क्लिनिंग असेल, घर छान ठेवणं असेल, पैसे कमवणं असेल, काम करणं असेल, अशा अनेक गोष्टी. आत्तापर्यंतच क्लीन करता करता साधारण 1 तास गेला माझा हे सगळं करायला. अजून तरी 1 तासाचं काम आहे. तर त्यानंतर म्हणजे कॉमन माणसाला हे सगळं करायलाच लागतं. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता का घरामध्ये? आणि तुम्ही काही वेगळ्या क्लिनिंग टिप्स देऊ शकाल का मला? नक्की मला घ्यायला आवडतील. ब्लॉगमध्ये अजून एक चांगली गोष्ट तुम्हाला मला शेअर करायची आहे, ते म्हणजे डिक्लटरिंग. एव्हरी वीकेंड तुम्ही जेवढं जास्त डिक्लटरिंग करू शकाल, छोटी छोटी स्पेस घ्या आणि ती डिक्लटर करायला चालू करा. जसं आता आज मी हे कॅबिनेट्स घेतलेले, फ्रीज घेतलेला, तर ह्या गोष्टी थोडेसे नको असलेले सामान आपण इतकं भरून ठेवत असतो. जेवढं कमीत कमी लागणारं सामान आहे तेवढंच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. आणि भाज्या पण आय वुड सजेस्ट की 2-3 दिवसांच्या मॅक्सिमम भाज्या तुम्ही आणा, कारण त्या पण जास्त वेळ फ्रीजमध्ये नाही राहिल्या पाहिजे असं मला वाटतं. बघा धूळ बघा केवढी जास्त होती फ्रीजमध्ये. घरामध्ये धूळ, जळमट, कचरा ह्याही खूप गोष्टी असतात. तुम्ही आज घराला ऑब्झर्व करा, फक्त असे डोळे फिरवा, तुम्हाला लगेच दिसेल की किती धूळ असते, किती जळमट अडकलेली असतात आणि त्यामुळे ना घरामध्ये निगेटिव्हिटी येते. आता तुम्ही फ्रीजकडे बघा, तुम्ही कडधान्य किंवा हे डाळी किंवा हे रवा हे सगळं तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवता का फ्रीजमध्ये ठेवतात? असं म्हणतात की किडे मकोडे लागतात, म्हणून मग मी हे फ्रीजमध्ये ठेवणं प्रेफर करते. आणि त्याच्यानंतर खाली पण जेवढ्या गोष्टी लागणार आहेत तेवढ्याच मी ह्या फ्रीजमध्ये ठेवल्या आहेत आणि कधीतरी लागणार आहेत, काय लागणार आहेत तेवढ्याच. मला आदित्यने गोंडस रोज दिलं होतं, पण मी 2 दिवस घरामध्ये नव्हते, त्यामुळे ते असं टुपुक नको ना रे, असं थांब ना रे गोंडस बाळा. आता मी बऱ्यापैकी सगळं क्लीन केलं आहे, वरून खालून आतून सगळ्या प्रकारे. नेक्स्ट रूम इज माय लिव्हिंग रूम. आता लिव्हिंग रूममध्ये पूर्णपणे भरली आहे लिव्हिंग रूम आणि आता ती क्लीन करायची. आणि मग थर्ड इज माय बेडरूम ऑल्सो. तर आता ह्या दिवसात किती काम होतं आहे ते आपण बघूयात, कारण मला माझं इंटेरियर्सचं पण थोडं काम आहे जे आजच कंप्लीट करायचं आहे.
लिव्हिंग रूम आणि बॅल्कनीची तुम्ही हालत बघू शकता मित्रांनो. थोड्या वेळ ब्रेक घेतला होता कारण का मला काही एडिटिंगचं काम होतं इंटेरियर डिझायनिंगच्या व्हिडिओजबद्दल, तर ते मला एडिटिंगचं काम कंप्लीट करायचं होतं. छोटीशी स्टोरी सांगते तुम्हाला. इट माइट हेल्प यू ॲज अ वुमेन ऑर अ मॅरिड वुमेन आय वुड से, की जेव्हा पण मी हे सगळं करते ना, म्हणजे संडेला घर क्लीन करते, सगळं स्वच्छ ठेवते, तेव्हा जेव्हा माझा नवरा घरी येतो त्याचा फेस बघण्यासारखा असतो. असं मस्त हसतो, ही इज व्हेरी फ्रेश आणि त्याला खूप छान वाटतं की बायकोनी आज घर स्वच्छ आवरलेलं आहे, छान वाटतं आहे, खूप असं मोकळं ढकळं वाटत आहे घर. तर हे तुम्ही पण ट्राय करून बघा. तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याचं प्रेम हवं असेल आणि तुम्हाला बघायचं असेल किंवा त्याचा मूड छान बदलायचा असेल आफ्टर अ व्हेरी हॅक्टिक वर्किंग डे, तर दिस इज अ हॅक फॉर ऑल द मॅरिड वुमेन. आता लगेच किती क्लीन वाटतंय बघा, स्वच्छ. मी अजून टूर नाही दिली घराची, पण हा आमचा वर्कस्पेस आहे दोघांचा पण. आम्ही दोघं एकत्र किंवा एका वेळेस एक जण काम करतो. आणि ड्राय बाल्कनी पण छान क्लीन झाली आहे. खूपच घामाघूम झालेले काम करून आणि खूप टायर्ड फील होत होतं, पण मग म्हटलं चला फ्रेश होऊया आणि जरा बाहेरची काही कामं आहेत मला आता, ते मला करायला जायचं आहे. पण मी हे काम आहे ना मेड देऊन पण, म्हणजे मेडला पण देऊ शकले असते आणि तिच्याकडनं पण मी हे करून घेऊ शकले असते. पण द पॉईंट इज की तुम्हाला तुमचं घर जास्त माहिती आहे. ते काय करतात की पटापटा चला, पैसे मिळत आहेत करा आणि फास्ट, म्हणजे त्यांना त्यांचं काम पण असतं, बाकीची पण कामं असतात, घरातलं पण काम असतं. त्यामध्ये इतकं सुपर फास्ट आवरतात ना, आपण दिलेलं काम पटकन करायचं आणि म्हणजे त्यांनी असं मनापासून नाही करत जसं आपण आपलं घर मनापासून आवरतो. तर त्यामुळे मी हे काम मेडला शक्यतो नाही देत. पण हां, जर मला काम असेल दुसरं, तर मग जर नसेलच पॉसिबल तर मग मी तिला सांगते, म्हणजे आमच्या मावशींना सांगते की थोडं मला हेल्प करा का प्लीज. पण शक्यतो हे क्लिनिंगचं काम जेवढं मला शक्य असेल तेवढं मला करायला आवडतं, कारण का त्यात एक पर्सनल टच असतो. पण तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय आवडलं आहे आणि तुम्हाला असेच डिक्लटरिंग किंवा क्लिनिंग किंवा असे पॉझिटिव्ह माइंडसेट किंवा मोटिवेशनल व्लॉग्स हवे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसे बनवत जाईन. बट थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. मला खूप आवडतं आहे तुम्ही माझ्या यूट्यूबच्या व्लॉग्सला आणि अशा वेगळ्या वेगळ्या व्हिडिओजला छान छान प्रतिसाद देत आहेत. तर असंच छान छान प्रेम देत राहा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.